Welcome student. Today we will discuss bonds in carbon compounds. In this topic, you have seen that ionic compounds have high melting point and boiling point, and also they conduct electricity in the molten state and dissolved state. या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये काही आयोनिक कंपाऊंड या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपणास माहिती आहे की यांचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो तो अतिशय हाय म्हणजेच अतिशय उच्च अशा प्रकारचा असतो. आणि महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे की मोल्टन स्टेट आणि डिझॉल्व स्टेट यामध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आपण या ठिकाणी बघा, या आकृतीच्या सहाय्याने ही गोष्ट समजून घेऊ. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की इथे बघा, आपल्याला इथे दाखवलेलं आहे की यू हॅव सीन दॅट आयोनिक कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ती कन्सेप्ट आपण बघितली आहे. ऑल्सो दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मोल्टन स्टेट अँड डिझॉल्व स्टेट. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल की इथे इलेक्ट्रिसिटी जी आहे आपल्याला कंडक्ट होताना या ठिकाणी लक्षात येते बघा. आता आणखी इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. यू हॅव ऑल्सो सीन दॅट दिस प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ आयोनिक बॉन्ड इन देम. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड इथे तुम्हाला दिसत असेल की इथे मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये जी आपल्याला बॉन्डिंग फॉर्मेशन झालेले आहे, तर ती बॉन्डिंग आपल्याला इथे लक्षात येईल की इट इज ए आयोनिक बॉन्ड. म्हणजे बघा, हा जो बॉन्ड आहे तो आयोनिक बॉन्ड आहे. आपल्याला माहिती आहे की आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड असे दोन आपण या ठिकाणी आत्तापर्यंत बॉन्ड त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता इथे महत्त्वाची एक गोष्ट आपल्या आणखी लक्षात येईल बघा, की जनरली वी नो दॅट द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द कार्बन कंपाऊंड आर फाउंड टू बी लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. आता इथे आपल्याला बघा की या टेबलमध्ये काही कार्बन कंपाऊंड या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट इथे मेन्शन केलेले आहेत. मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि ॲसेटिक ॲसिड. मग यामध्ये जर तुम्ही मेल्टिंग पॉईंटचा रिस्पेक्टिव्हली विचार केला तर बघा, -183 डिग्री सेल्सिअस, -170 डिग्री सेल्सिअस, -64 डिग्री सेल्सिअस अँड 17 डिग्री सेल्सिअस. आणि मग बॉइलिंग पॉईंट रिस्पेक्टिव्हली आपण जर विचारात घेतले तर बघा तुम्ही की अनुक्रमे मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म अँड ॲसिटिक ॲसिड. तर ते आपल्याला इथे लक्षात येत आहेत की -162 डिग्री सेल्सिअस, 78 डिग्री सेल्सिअस, 61 डिग्री सेल्सिअस अँड 118 डिग्री सेल्सिअस. मीन्स with the help of the particular table we can say that the melting point and boiling point of the carbon compound is lower than basically 300 degree celsius. म्हणजे या सर्व ज्या किमती आहेत बघा, आपल्या लक्षात येत आहे की त्या लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 अंश सेल्सिअसपेक्षा आपल्याला यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी असल्याचा आढळून येतो. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकू की फ्रॉम धिस वी अंडरस्टूड दॅट. म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येतं बघा, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक इन कार्बन कंपाऊंड. आता इथे तुम्हाला इथे लक्षात येत असेल बघा, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इथे फ्रॉम धिस वी अंडरस्टूड दॅट द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन कार्बन कंपाऊंड आर वीक. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कार्बनी संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल जे असतं ते आकर्षण बल हे अतिशय क्षीण असतं, म्हणजेच ते अतिशय कमी असतं. आता यावरून आपल्याला ही कन्सेप्ट व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येऊ शकेल. आता इथे बघा की तुम्ही आपण बघितलेलं आहे की इन द प्रिव्हियस स्टँडर्ड on testing the electrical conductivity of carbon compounds, glucose and urea, you have observed that they are not electrical conductors.
म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात येईल की मागील इयत्तेमध्ये आपण या ठिकाणी विद्युत वाहकतेचं परीक्षण केलं असता ग्लुकोज युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही हे आपल्याला इथे लक्षात येतं. आणि या प्रयोगाच्या मदतीने आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा इथे ग्लुकोज आणि युरिया या ठिकाणी तुम्हाला घेतलेला दिसतोय आणि तिथे स्विच ऑन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की इथे बघा की जनरली मोस्ट ऑफ दी कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इथे बल्ब ग्लो होत नाहीये. म्हणजेच आपण इथे या ठिकाणी काय सांगू शकू, मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे याचा अर्थ बरीचशी कार्बनी संयुग ही विद्युत दुर्वाहक असल्याचं दिसून येतं. म्हणजे यावरून तुम्ही बघा ही कन्सेप्ट अशी सांगू शकता, इट इज ए बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आता यामध्ये फ्रॉम इट वी अंडरस्टँड दॅट स्ट्रक्चर ऑफ द मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स लॅक आयोनिक बॉन्ड्स. म्हणजे यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की आयोनिक कंपाऊंड मोस्टली इट इज अ गुड कंडक्टर, बट in case of the carbon compound it is a bad conductor. So we understand that the structure of the most of the carbon compound having the lack of ionic bonding. म्हणजे यामध्ये बहुतांश कार्बनी संयुगाच्या संरचनेमध्ये आयोनिक बंधाचा आपल्याला अभाव दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आयोनिक बंधाचा अभाव असल्यामुळे कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनांची त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्मिती होत नाही असं आपल्याला इथे आढळून येतं. मग आता इथे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आयोनिक बॉन्डची फॉर्मेशन होत नाहीये आणि मग आपण या ठिकाणी अशा पद्धतीने याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे देऊ शकू की हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आता इथे आपल्याला बघा कॅन यू टेल काही गोष्टींवरती आता आपल्याला इथे बेसिक काही गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये पहिली गोष्ट बघा की व्हॉट इज मीन्ड बाय अ केमिकल बॉन्ड. मग आता ह्या बॉन्डिंग फॉर्मेशन कशा होतात आपण ते समजून घेत असताना आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हॉट इज मीन्ड बाय ए केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड म्हणजेच रासायनिक बंध. मग हा आता रासायनिक बंध म्हणजे नेमकं काय आपण त्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी समजावून घेऊ. मग आता इथे बघा रासायनिक बंधाची कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत आहे. A chemical bond is an attraction force between atoms, ions or molecules that allows the. आता इथे बघा केमिकल बॉन्ड इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे या ठिकाणी काय आहे तर आकर्षण बल. अट्रॅक्टिव्ह फोर्स अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण, फोर्स म्हणजे बल. आकर्षण बल आहे कुणामध्ये बिटवीन अँड ॲटम्स आयन्स म्हणजे त्या ठिकाणी त्याचे अणु रेणू यांच्यामध्ये जे काही आकर्षण बल असतं त्याला प्रामुख्याने आपण केमिकल बॉन्ड असं या ठिकाणी संबोधतो. ए केमिकल बॉन्ड इज अन अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स. मग आता इथे या ठिकाणी आपल्याला बघा इथे लक्षात येईल की आपल्याला अट्रॅक्शन फोर्स ही कन्सेप्ट या आकृतीच्या मदतीने सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपल्याला इथे समजावून घ्यायची आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स. बघा आता व्हॉट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट अन ॲटम ऑफ अन एलिमेंट फॉर्म्स इज कॉल्ड. आता इथे याचा अर्थ काय की मूलद्रव्याचा एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो, व्हॉट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड ऑफ दॅट ऑफ अन एलिमेंट फॉर्म्स कॉल्ड. म्हणजे मूलद्रव्याचा एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो त्या संख्येला प्रामुख्याने काय म्हटलं जातं तर आता इथे बघा आपल्याला इथे ती कन्सेप्ट पण व्यवस्थितपणे या आकृतीच्या मदतीने सांगता येईल. द केमिकल बॉन्ड दॅट अन ॲटम ऑफ अन एलिमेंट फॉर्म्स द सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. म्हणजे आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये लक्षात येईल की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर अशा प्रकारे थोडक्यात याचा अर्थ एकेरी बंध,
दुहेरी बंध आणि तिहेरी बंध अशा प्रकारचे बंध या ठिकाणी तयार आपल्याला होतात. ही कन्सेप्ट आपल्याला इथे सांगता येते. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे बघा. व्हॉट आर द टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ द केमिकल बॉन्ड. आता इथे व्हॉट आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ टू केमिकल बॉन्ड म्हणजे रासायनिक बंधाचे दोन महत्त्वाचे प्रकार कोणते. आता ही कन्सेप्ट आपण बघा सगळ्यांनी ऑलरेडी स्टडी केलेली आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ द केमिकल बॉन्ड. दॅट इज नंबर वन इज द आयोनिक बॉन्ड अँड सेकंड वन इज द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा मिथेन आणि सोडियम क्लोराईड यांचं स्ट्रक्चर या आकृतीमध्ये आढळून येत आहे. आणि मग इथे आपणास ज्ञात आहे की सोडियम क्लोराईड जो आहे इट इज अ आयोनिक कंपाऊंड whereas methane is a covalent compound and the bonding between sodium chloride is the ionic bonding whereas the bonding between the methane molecule is nothing but the covalent bonding. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड ह्या दोन्ही बॉन्डच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन देता येऊ शकतं जे आपण आकृतीमध्ये पाहू शकतात. आता पुढे इथे लक्षात आपल्याला घेता येईल की ती कन्सेप्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. द अरेंजमेंट ऑफ ए इलेक्ट्रॉन इन द डिफरंट सेल. वेगवेगळ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची जी काही रचना केलेली असते त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. सो इन द प्रिव्हियस स्टँडर्ड you have learned about the relationship between electronic configuration and valency of an element and also about the ionic and covalent bond. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनचं स्वरूपन आणि त्याचबरोबर सहसंयुज बंध आणि आयोनिक बंध यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. बघा आता आपण या ठिकाणी याविषयी परत एकदा सविस्तर जाणून घेऊयात. इथे एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम. आता इथे आपल्या लक्षात येत असेल की वी नो दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12 अँड देअरफॉर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 282 अँड ऑल्सो हिअर इन दिस फिगर वी ऑब्झर्व दॅट देअर आर 2 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट cell, so it lose 2 electron and therefore its valency become 2. म्हणजे या आकृतीच्या मदतीने तुमच्या लक्षात येत असेल इथे बघा पहिल्या कक्षेत तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसत आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. तर मग या ठिकाणी हा मॅग्नेशियम काय करतो 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करतो तो लूज करतो आणि त्या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी आपल्याला सांगता येते की मॅग्नेशियम हॅविंग द व्हॅलन्सी 2. तर अशा पद्धतीने मग हे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण आणखी व्यवस्थितपणे या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथे तुम्हाला आता उदाहरण बघा. लेट अस सी अबाउट द बॅकग्राऊंड ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन अँड इट्स कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म. आता आपण हे एक उदाहरण घेऊन या ठिकाणी सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. म्हणजे इथे आता काय केलं आहे बघा, कार्बन अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्यापासून तयार होणारे सहसंयुज बंध यांच्या संदर्भातली पार्श्वभूमी आपल्याला इथे व्यवस्थितपणे समजावून घ्यायची आहे. आता इथे बघा तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड या ठिकाणी कार्बन ॲटम C6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4, देन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल 4 and nearby noble gas electronic configuration that is helium 2 and the neon is 8. आता इथे तुम्हाला व्यवस्थितपणे बघा या ठिकाणी लक्षात येईल की इथे हा जो कार्बन आहे कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स सेलमध्ये या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मग आता आपल्याला नजीकचा राजवायू बघा इथे काय म्हटलं आहे नियर बाय
electron nearby noble gas and its electronic configuration helium 2 and neon 8. म्हणजे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की नजीकचा राजवायू व इलेक्ट्रॉन स्वरूपन या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मग आता ही कन्सेप्ट आपल्याला बघा तुमच्या व्यवस्थितपणे कशी लक्षात येईल. तर आता इथे फॉर एक्झाम्पल बघा, यू हॅव सीन दॅट the driving force behind the formation of a bond by an atom is to attain the stable electronic configuration of the nearby noble gas and obtain the stability. म्हणजे याचा अर्थ काय बघा आता, you have seen that the driving force behind the formation of bond by an atom is to attain the stable electronic configuration. म्हणजे एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी काही त्या ठिकाणी प्रेरक शक्ती लागते, तर ती शक्ती म्हणजेच काय, तर नजीकच्या राजवायूचं स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठून त्या ठिकाणी स्थैर्य प्राप्त करणे. मग आता इथे मेन्शन केलेलं आहे बघा की ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बाय एन ॲटम टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आता, टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्या ठिकाणी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी अटेन करणं म्हणजे काय, तर नियर बाय नोबेल गॅस. म्हणजे याचा अर्थ की तो आपल्या नजीकचा जो काही राजवायू असतो त्या ठिकाणी त्या पद्धतीनुसार किंवा त्या राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठून ते मूलद्रव्य काय करत असतं, तर स्टॅबिलिटी अटेन करत असतं. अशा प्रकारे आपल्याला कार्बनच्या संयुजा कवचामध्ये, आता आपण कार्बनचा विचार करू विद्यार्थी मित्रांनो. तर आता इथे बघा तुम्ही की इन केस ऑफ द कार्बन, आता कार्बनचं जर उदाहरण आपण घेतलं तर त्या ठिकाणी त्याच्या संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर ते 4 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला ही कन्सेप्ट सांगता येऊ शकेल की तो राजवायूचं स्वरूपन गाठण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करू शकतो. आणि मग हे पर्याय कोणकोणते असतील तर त्यावरती आपण बघा आता समजावून घेण्याचा प्रयत्न करू. पहिली या ठिकाणी कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल ती कोणती आहे, टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस हेलियम बाय लुझिंग वन आफ्टर अनदर ऑल द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता इथे लक्षात घ्या की तुम्ही या ठिकाणी हा जो संयुजा कवच आहे एका मागून एक त्या संयुजा कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर ते 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठणं. म्हणजे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या की कार्बन आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर 6, फर्स्ट सेल हॅव्हिंग द 2 इलेक्ट्रॉन अँड आउटरमोस्ट सेल दॅट इज व्हॅलन्स सेल हॅव्हिंग द 4 इलेक्ट्रॉन. आणि मग हे जर 4 इलेक्ट्रॉन त्याने जर लूज केले तर त्या ठिकाणी हेलियम म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतील. म्हणून पहिली केस या ठिकाणी काय मेन्शन केली आहे, टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस हेलियम बाय लुझिंग वन आफ्टर अनादर ऑल दी 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग आता आपण ह्या कन्सेप्टला व्यवस्थितपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथे बघा, इन दिस मेथड the net positive charge on the carbon atom goes on increasing during the loss of every electron. आता इथे तुमच्या इथे लक्षात येत असेल की आता इथे बघा की जेव्हा कार्बन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करेल तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, तर इन्क्रीज होत जाणार आहे. Therefore to lose the next electron more energy is required which make the task more difficult. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या लक्षात येत आहे का की इथे संयोजा कवचामधला एकामागून एक 4 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस तो गमावणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, एक इलेक्ट्रॉन गमावला की कार्बनवरती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता निव्वळ धनप्रभार हळूहळू काय होणार आहे, पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा त्याच्यावरती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे जास्त ऊर्जा त्याला लागणार आहे आणि ते काम काय होत जाणार आहे, आणखी अवघड होत जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी
आपण असं म्हणू की फायनली त्याच्यावरती C4 या धन आयनाला राजवायू स्वरूपन असून सुद्धा त्याच्या लहानात लहान आकारमानावरती असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे, म्हणजे स्टुडंट या ठिकाणी आपण असं मेन्शन करू शकू की C4 कार्बन दॅट वुड अल्टिमेटली फॉर्म इन दिस प्रोसेस बिकम अनस्टेबल इन स्पाइट ऑफ इट्स नोबेल गॅस कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे जरीही त्या ठिकाणी नोबेल गॅस कॉन्ट्रिब्युशन त्याने प्राप्त केलं तरी पण ती प्रोसेस कशी असे तर ती योग्य नाही, कारण इट इज अ अनस्टेबल. मग आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इथे हा अनस्टेबल का आहे. मोर एव्हर द C4 कॅटायन दॅट वुड अल्टिमेटली फॉर्म इन दिस प्रोसेस बिकम अनस्टेबल in spite of the noble gas configuration, and therefore this method is not a proper method. म्हणजे ही मेथड जी आहे ती प्रॉपर मेथड नाही. मग आता आपण दुसऱ्या पर्यायाचा या ठिकाणी विचार करूयात. आता दुसरी केस बघा आपल्याला इथे सांगता येईल ती अशी आहे की टू अटेन, आता बघा, टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस न्यूऑन by accepting one by one all 4 electron in the valence shell. मग आता लक्षात घ्या की इथे आउटर मोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि 4 6. आता इथे 4 इलेक्ट्रॉन जर त्याने घेतले तर त्या ठिकाणी आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील आणि 2 8 10, म्हणजे त्या ठिकाणी नजीकचा जो न्यूऑन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी काय करणं, अटेन करणं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा होतो बघा, संयुजा कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून न्यूऑन या राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठणं. मग आता आपण ही गोष्ट पण समजावून घेऊ, इफ इट इज पॉसिबल ऑर नॉट. बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन न्यूऑन. आता यामध्ये इन दिस मेथड द नेट निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल ॲक्सेप्टिंग एव्हरी न्यू इलेक्ट्रॉन. मग आता इथे तुम्हाला ती पण कन्सेप्ट लक्षात येते की इथे काय होणार आहे बघा की जेव्हा तो इलेक्ट्रॉन स्वीकारेल त्यावेळेस त्याचा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाणार आहे. मीन्स हिअर वी कॅन इझिली से दॅट बाय ॲक्सेप्टिंग वन बाय वन इलेक्ट्रॉन, that is its net negative charge on the carbon atom goes on increasing, and therefore while accepting every new electron the more energy is required for the accepting next electron by overcoming the increasing repulsive force, मेकिंग द टास्क मोर अँड मोर डिफिकल्ट. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय होतं, एक एक निगेटिव्ह चार्ज वाढत जातो आणि मग अशा पद्धतीने परत एकदा हा टास्क पण बघा आता मोर एनर्जी इज रिक्वायर फॉर ॲक्सेप्टिंग द नेक्स्ट इलेक्ट्रॉन. पुढचा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्यासाठी जी एनर्जी लागते ती जास्त लागते. अँड देअरफॉर C4 anion अल्टिमेटली फॉर्म वुड बी अनस्टेबल. म्हणजे या केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट देखील अशक्यप्राय आहे. C4 anion ultimately form would be unstable in spite of its noble gas configuration. म्हणजे आपल्याला याही मेथडमध्ये व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं की जशी पहिली मेथड योग्य नव्हती तशी ही मेथड देखील योग्य नाही, कारण या ठिकाणी हा जो त्या इन्क्रीजिंग निगेटिव्ह चार्ज जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो, मोर होत जातो आणि म्हणून ते पण शक्य होत नाही. मग आता तिसरी केस आपण या ठिकाणी बघूयात. टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ न्यूऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ द व्हॅलन्स सेल विथ अदर 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ अदर ॲटम. म्हणजे याचा अर्थ काय की संयोजा कवचातले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते इतर अणूंच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर त्या ठिकाणी शेअरिंग करून इलेक्ट्रॉन स्वरूपन त्या ठिकाणी गाठणं. मग आता यामध्ये बघा आपल्या लक्षात येईल की इन दिस केस आता इथे तुम्हाला परफेक्ट लक्षात येत आहे की टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ न्यूऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलन्स शेल
विथ 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ अदर ॲटम. म्हणजे दुसरा जो ॲटम आहे त्याच्याबरोबर इथे काय करायची, आता शेअरिंग करायची आहे. आणि मग ही शेअरिंग होताना मग आता तुमच्या इथे लक्षात येईल की इथे बघा आता आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, इन दिस मेथड 2 ॲटम्स शेअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विथ ईच अदर. म्हणजे इथे तुम्हाला आता ही शेअरिंग लक्षात येते बघा, की इथे काय दिसते तुम्हाला, हायड्रोजन आणि क्लोरीन या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि इथे व्हॅलन्स शेल ऑफ दी बोथ ॲटम ओव्हरलॅप अँड अकोमोडेट द शेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे या ठिकाणी काय होतंय, या पद्धतीमध्ये दोन अणू एकमेकांबरोबर काय करतात, इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी एक प्रकारची देवाणघेवाण करतायत. म्हणजे त्यांच्यामध्ये शेअरिंग होते, त्याला आपण संधान करणं असं म्हणतो. आणि मग दोन्ही अणूच्या संयुजा या ठिकाणी काय करतात, कवचांचं परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये काय केलं जातं, कवचामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन सामावले जातात. आपण व्यवस्थितपणे आकृतीच्या मदतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ही कन्सेप्ट समजावून घेतोय की ॲज अ रिझल्ट बोथ दी ॲटम हॅव्हिंग अटेन द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन विदाऊट जनरेटिंग द एनी डिफिकल्टी. म्हणजे या ठिकाणी आता एक कन्सेप्ट लक्षात येते की याच्यामध्ये कोणतीही डिफिकल्टी येत नाही, कोणतीही अडचण येत नाही. का? बिकॉज ड्यू टू दिस फॅक्टर ॲटम अटेन द स्टॅबिलिटी. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला हेलियम न्यूऑन इथे दाखवलेलं आहे बघा, आणि त्यानुसार इथे दोन्हींचंही म्हणजे इथे हायड्रोजनमध्ये तुम्हाला हेलियम आणि इकडे क्लोरीन तुम्हाला जो दिसतोय तो नजीकचा जो न्यूऑन म्हणजे राजवायू आहे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने या ठिकाणी आपल्याला आढळून येते. आणि बघा दोन्ही इथे तुमच्या लक्षात येईल की इट इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल असल्यामुळे काय होतं की या अणूवरती निव्वळ विद्युत प्रभार कोणत्याही प्रकारचा निर्माण झालेला आढळत नाही. म्हणजेच हा जो काही अणू आहे तो अणू विद्युतदृष्ट्या उदासीन अशा प्रकारचा अणू आहे. आणि म्हणून इथे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येतं की कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट टू अटेन ए नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कार्बन ॲटम जो आहे तो हा जो रूट या ठिकाणी आहे, हा रूट म्हणजे कोणता, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची जी काही या ठिकाणी शेअरिंग होते हा रूट या ठिकाणी कार्बनकडून अटेन केला जातो. आणि अशा पद्धतीने आपल्या इथे लक्षात येईल की कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट टू अटेन ए नोबल गॅस कॉन्फिगरेशन. तर या पद्धतीने हा जो रूट आहे हा रूट कार्बनकडून काय केला जातो, अटेन केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला ही कन्सेप्ट व्यवस्थितपणे सांगता येते. आता यानंतर आपण पुढील लेक्चरमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड ही पुढची आपली कन्सेप्ट असणार आहे की कशा प्रकारे ॲक्च्युअल ही बॉन्डिंग होते. त्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी सविस्तरपणे त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मी पुनश्च सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड या घटकावर सविस्तरपणे चर्चा करूयात. वेलकम ऑल ऑफ यू.